नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आम्रपाली लोखंडे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. तर नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. तर चला, आज मी तुमच्याशी घरगुती टिप्स शेअर करणार आहे. मला मनापासून असं वाटते की ज्या गोष्टींसाठी मला फायदा झाला आहे तो माझ्या मैत्रिणी, बहिणी, इतरांनाही व्हावा, त्याची माहिती इतरांपर्यंत पसरावी, त्यांच्यापर्यंत जावी, त्याचा देखील त्यांना उपयोग व्हावा, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि मला आवडतो, मला इतरांची मदतही करायला आवडते. आणि जेव्हा आपलं चांगलं होत किंवा आपल्यासाठी कुठली तरी गोष्ट फायदेशीर ठरते तेव्हा इतरांचीही फायदेशीर ठरू दे असं मला मनापासून वाटते. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. त्याआधी तुम्हाला एक सांगते की मी जे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते बघून तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रमोशन करताय कुठल्याही गोष्टीचं. त्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करते की मी जी तुमच्याशी गोष्ट शेअर करणार त्याचं मी अजिबात प्रमोशन करत नाही आहे. त्याचं प्रमोशन करत नाही आहे कारण ते प्रमोशन न करताच भरपूर विक्री होते. त्यामुळे त्याची प्रमोशन मला करायची गरज नाही. मी म्हणजे आपल्या घरगुती उपयुक्त गोष्ट आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते, सांगते. 50% लोकांना माहिती पण असेल, ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी त्यांनी याचा उपयोग करून घ्या. तर ही घरगुती टिप्स आहे, खरं रेग्युलरली लागते आपल्याला, रेग्युलरली ह्याचा उपयोग होतो. पण मला काय वाटतं की ज्या गोष्टी आपण महागाने आणून त्या थोड्या काळ आपल्यापाशी म्हणजे थोडाच काळ आपण त्याचा वापर करू शकतोय किंवा वेस्ट देखील होतात, त्यासाठी मला आज तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्यात. तर चला, व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मला तुम्हाला काय गोष्टी शेअर करायच्यात की आपण भांडी घासतोय, रेग्युलरली भांडी घासतोय आणि भांडी घासताना आपण असे डबे वगैरे वापरत असेलच ना. आता ह्या डब्यामध्ये साबण आहे. आता मी देखील पहिले वापरत होते पण आता मी बंद केलेत. चांगला मिळतो साबण हे खरं, पण प्रॉब्लेम काय येतो, आता पावसाचे दिवस चालू आहेत. मग पावसाचे दिवस असल्यामुळे ते साबण काय होतं, मुरतो, पाणी वगैरे पडतं, आपल्या लक्षात नसतं. बाहेर भांड्याचे कपड्याचे साबण राहतात आणि पाण्याच्या पावसाने मुरतात, ओले होतात आणि जास्त वेस्ट होतात. ते तुम्हाला सांगते. काही जण घेत असेल काळजी, पण काही जणांचं दुर्लक्ष असतंच खरं असं. कारण एकदा पाऊस आला एकदम कोणाला काहीच सुचत नाही. आपण फक्त पाऊस यायच्या पूर्वी किंवा पाऊस येताना फक्त एक डोक्यात लक्ष असतं की माझे कपडे भिजू नये, म्हणून आपण पळत पळत जाऊन पहिले कपडे काढतो, बरोबर ना. तर ह्या डब्याकडं, ह्या साबणाकडं कोण लक्ष देते, त्याच्याकडे लक्ष आपण उद्या देतोय. जेव्हा आपल्याला कपडे धुवायला किंवा भांडी घासताना घेतोय त्यावेळेस आपण ह्याच्याकडे अरे पावसाने ओला झाला, भिजला असं म्हणतोय, बरोबर ना. पण कपड्याची जास्तीत जास्त पावसामध्ये कपड्याची काळजी आपण घेतोय, स्वतःची देखील घेत नाही. आपण स्वतः भिजू, सर्दी येईल, काय होईल, व्हायरल इन्फेक्शन येते आपल्याला, त्याचा काही कोण विचार करत नाही. पहिला विचार म्हणजे सगळ्या बायकांचा आपली कपडे भिजू नये किंवा भिजली का हे डोक्यात असतं बायकांच्या. तर माझ्या पण असतं बरं का, मी असं म्हणत नाही कपडे भिजू नये, कारण कपड्याचाच प्रॉब्लेम आहे, वाळत नाहीत, कुठं टाकायचं सांगा मला तुम्ही, त्यासाठी असतं. तर चला, तर असे डबे वापरत असाल तर मी देखील आधी वापरत होते पण आता 2-4 वर्ष झालं नाही वापरते. चांगले आहेत हे डबे देखील, पण साबण जास्त मुरते. मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यापेक्षा आता कोणाकोणाला जे लिक्विड आहे ते माहीत पण नसते किंवा तुम्हाला अजून एक तुम्हाला म्हणजे एक गैरसमज असेल तुमचा की आपण डीमार्टमध्ये गेल्यावर डीमार्टमध्ये खूप महाग असतो, आपल्याला परवडेल का नाही असा कोण विचार करतं. म्हणजे आपण तर मध्यमवर्गीय करतो बरं का. आपण काय जातो, चला दुकानात, किराणा दुकानात, आणि आणूया तिथून थोडंफार किराणा हे लागल तसं घेऊन येतो. कोण डीमार्टमध्ये जातं. आता मी देखील जाते खरं, कारण मी एक 3 महिन्याचा बाजार मी एकदमच आणते आणि मी पहिला एक 10-12 वर्ष झाले मी डीमार्टमध्ये जाते. त्यामुळे मला माहिती आहे की डीमार्टमध्ये गेल्यावर कसं साहित्य असते, सामान घरगुती आपलं किराणा. कारण कसं आहे, तिथं गेल्याशिवाय कळत नाही बरं का. आपण घरातूनच म्हणतो नको डीमार्टला, लय बिल होईल, पण आणि तिथं लय महाग असतं, असं काही नाही खरं. तुम्हाला एक पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाका, डीमार्टमध्ये महाग गोष्टी नसतात. उलट बाकीच्यांपेक्षा 1 ते 2 रुपये तिथं कमीच असतं खरं.
आणि ऑफर देखील असतात, तुम्हाला सांगते तुमच्या माहितीसाठी. कारण मी सांगितल्यानंतर पुढच्या वेळेस तुम्ही डीमार्टलाच किराणा खरेदी करताल. तर डीमार्टमध्ये महाग नसतं, बाय वन गेट वन सुद्धा ऑफर असतात भरपूर, त्यामुळे आपल्याला परवडणार असतात. आपण तिथं गेल्यावर कळतं की डीमार्टमध्ये किती गर्दी असते खरं. आता मी जाते ना, खूप गर्दी असते खरंच. बिलिंग करण्यासाठी उभं राहावं लागतं लाईनीला भरपूर. आणि आपण तिथं गेल्यानंतर हाताने घेऊ शकतो पाहिजे ते. आता जे आपल्याला पाहिजे आवडलं तर आपण घेतो, मग आता जास्त काय घेतल्यानंतर बिल होणारच ना. पण या किराणाचं सांगते तुम्हाला की तिथं किराणा महाग नाही आहे. उलटं बाकीच्यांपेक्षा बाहेरच्यांपेक्षा तिथं 1 ते 2 रुपयानं, 2 कसं 10 रुपयानं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. मी उन्हाळ्यात बाजार भरायला गेले होते, किराणा मिस्टरांना लागलेलं होतं. त्या आमच्या ताई आहेत, त्यांना घेऊन मी गेल्यानंतर मी त्याच्या अगोदर इथून दुकानातून पण शाबू आणलेला होता एकदा, असंच उपवासाला अर्जंटली. मग त्यानंतर मी किराणा भरायला गेल्यानंतर मी शाबू घेत होते. तर डीमार्टमधल्या शाबूत आणि दुकानामधल्या शाबूत तुम्हाला सांगते 10 रुपयाचा फरक होता. कारण दुकानामध्ये 60 रुपये किलोनी शाबू मिळतो आणि डीमार्टमध्ये 50 रुपये किलोनी शाबू मिळतो. तर बघा, आणि तर हा फरक असतो. आणि जास्त साबणं वगैरे घेतले कपड्याचे तर त्यातला देखील 1-1 रुपया कमी होतो. मग आपल्याला परवडतंच ना, कारण आपल्याला महिनाभर किराणा भरपूर लागतोच ना. नाही म्हणलं तरी आता मी 2-3 महिन्याचा लांब असल्यामुळं एकदम आणून ठेवतोय. पण असं कोणाला जर महिन्याचा आणायचा तर एकदम जर 12 साबण घेतले तर त्याच्यावरचे बघा 12 रुपये तरी कमी झाले म्हणायचे. कुठल्याही गोष्टी असं जास्त घेतले तर, उदबत्ती म्हणा काही, बरं का. म्हणजे मला अनुभव आलाय डीमार्टमधला की डीमार्टमध्ये कसं साहित्य असतं. आणि अजून एक गोष्ट, फ्रेश असतं खरं. पॅकिंगमधलं असेल कदाचित फॉल्ट थोडाफार पॅकिंगमध्ये, पण आपण डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपण सुट्टा जे किराणा असतो ठेवलेला, डाळ शेंगदाणे असं सगळ्या डब्यांमध्ये असतं बघा लाईनीनं ठेवलेलं, त्यामधला आपण किराणा भरून आणायचा. आयते पॅकेट आणायचे नाही तर, कारण आयते पॅकेट खूप दिवसाचे असतात, कधी कधी खराबही निघू शकते. तसं असं फ्रेश किराणा आणला का त्याला काही होत नाही, तुम्हाला सांगते बरेच दिवस काहीही होत नाही. कारण एकदा मी असंच मुगाची डाळ आणली होती किराणा दुकानातून. मग मला वाटलं असंच की असेल चांगली म्हणून मी असं थोडंसं निवडलं आणि टाकली. बापरे, मी कुकरला ती शिजवली आणि 2-3 शिट्ट्या झाल्या, काढली. आणि असं बघायला लागले, लहान बाळासाठी करायचं होतं मला वरण, बघायला तर अशा मोठ्या आळ्या अशा शिजून वर आलेल्या. बाप रे, म्हणलं बरं झालं मी बघितलं, बाळासाठी वरण करायचं होतं आणि केलं नाही, मी ती डाळ टाकून दिली. तसं डीमार्टमध्ये जर गेलं ना तुम्ही, अगदी फ्रेश असतं. जसं ताज्या टवटीत भाज्या असतो ना शेतातल्या, तसं हे किराणा माल फ्रेश असतो, डाळी वगैरे. कारण मी खूप दिवस माझ्या तिथून आणल्यानंतर सुद्धा माझ्या 3-3 महिने घरात डाळी असतात. कधी त्याला जाळे किडे वगैरे काही आळ्या वगैरे लागत नाही, एकदम छान राहते. निवडायची सुद्धा गरज लागत नाही, पण आपण निवडूनच घेतो, निवडलेलं चांगलं असतं त्यामुळे असं करतो. तर नसतं तिथं खराब, तिथं स्वस्तच असतं. त्यामुळे तुम्ही नक्की डीमार्टला कधीतरी भेट द्या, कधीतरी तुम्हाला किराणा तिथून भरा, आणा. भरपूर व्हरायटीज भेटतात, नवीन काय त्यामुळे तिथं नक्की जावा खरं. हां, चला तर मग. तर मी तुम्हाला काय दाखवणार होते, तुम्हाला मी हे दाखवणार होते. हे बघा, हे लिक्विड आहे. आता हे कशाचं लिक्विड आहे, हे गिफ्फी टच ग्रेस रिमॉल. तर हे लिंबाचं आहे, लिंबापासून बनलेले. हे बघा किती छान आहे, लिंबूचं लेमन आहे. तर छान आहे बरं का. तर आता मी ह्याच बाटल्या आणते खरं. कारण मी देखील तुमच्यासारखं असं साबणच हे डबे घ्यायचे. हे डबे मी नाही म्हणता ना 4-4 घेऊन यायचे. कारण आता 3 महिने बाजार भरायला नाही जायचं म्हटल्यानंतर एकदम आणणारच ना. कारण किराणा दुकानात एका दिवस मिळत नाही, एका दिवस मिळतं. म्हणून मी काय करायचे, 3-3, 4-4 आणायचे. ह्या ते कात्या पण यायचा, पण जरा हलका असायचा. तर ते म्हणजे परवडणं गेलं परत. मग मी काय केलं, एकदा असं ट्राय केलं, म्हणलं बघूया तरी आपण हे लिक्विड वापरून बघूया कसं आहे. आता ह्याची टीव्हीवरती ॲडव्हर्टाईज बघत होतो की लिक्विड आणि भांडी वगैरे दाखवतात ना, तसं मी बघत होतो, पण मला काय वाटत नव्हतं. पण एकदा ट्राय केलं मी, कारण ह्याच्यात खूप साबणात पाणी पण मुरायला लागलं आणि कधी भांड्याला असे साबण पण राहायला लागले. एखाद्या वेळेस ग्लासात वगैरे हात नाही गेला तर त्यानंतर म्हणून बघूया तर लिक्विड. मग असं हे बाय वन गेट वन फ्री होते. हो का, हे बाय वन गेट वन फ्री आहे. बघा याच्यामध्ये किती मिली आहे बघा, 50% ऑफ पण आहे याच्यात. किती 750 मिली आहे. हे बघा 750 मिली आहे ह्याच्यामध्ये. आणि हे पण बघा. तर हे बाय वन गेट वन म्हणजे ह्याच्यावर हे फ्री आहे. तर आपल्याला किती दिवस जाते बघा. आता हीच बाटली मला नाही म्हणतात, तुम्हाला सांगते
एक 3 महिने गेलेले आहे. आता संपवायचं म्हणलं तर आपण एका महिन्यात पण संपवू शकतोय बरं का. तुम्हाला सांगते, एका महिन्यात देखील संपवू शकतोय आणि 3 महिने पण टिकवू शकतोय. कारण ह्याचं कसं आहे बघा, आपण जितकं घेल तितकं आहे. ह्याचं 1 चमचाभर जरी घेतलं ना लिक्विड पिळलं ना तरी भरपूर फेस होतो आणि भरपूर भांडी यात घासून निघतात. तुम्हाला सांगते, एक माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि कोणी जर हे वापरत असेल त्याला देखील अनुभव आला असेल की हे किती छान आहे. खरंच साबणापेक्षा भांड्यासाठी लिक्विड किती योग्य आहे. कारण साबण जसा खराब होतो, पाण्याने वेस्ट होतो हे जास्त, तसं लिक्विड हे आपल्या मेजरमेंटनेच, म्हणजे आपण जेवढं घेताल तेवढंच आपण ह्याला वापरू शकतोय आपल्या हाताने. आपल्याला किती भांडी आहेत, चहाची असेल तर इतकं थोडंसं, किंवा जास्त असेल तर थोडंसं जास्त घ्यायचं, 1-2 चमचा पाणी ओतायचं, मिक्स करायचं आणि घासून काढायची. एवढी छान निघतात ना खरंच भांडी, खूप छान निघतात. 4 वर्ष झाले मी वापरते. मी म्हटलं सुद्धा की मी अगोदर घेतलं असतं बरं झालं असतं, मला माहीत असतं तर. पण मला माहीत झाल्यानंतर मी नेहमी हेच आणते. तर बघा, हे डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी अशा भेटतात, बाय 1 गेट 1 फ्री. खूप छान आहे हे लिक्विड. तुम्ही नक्की आणा, लिक्विडनं नक्की भांडी घासा. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सांगते, आपण जेव्हा ताराचं काते वापरतात ना, ते काते असं एकदम गोळा होऊन जातात. असं 10 रुपयाला काते आहे तुम्हाला सांगते, आणि पूर्ण असा एवढाच येतो, छोटासा असा गोल असतोय एवढा. त्याच्यात आपण जेव्हा विकत आणतो दुकानात तेव्हा असा मोठा दिसत असतो तो पॅकेट, पण जेव्हा असं फोडून जेव्हा आपण पाण्यात डळणं एवढसा असा निघतो छोटा. आणि तो कात्या मला तर वाटते आठवडा पण जात नाही आपल्याला. कारण मी पण पहिले ते कात्या वापरायचे, मला देखील ह्या नवीन कात्याबद्दल माहिती नव्हतं आणि ते कात्या नाहीत वापरत. मग आपल्याला आठवडाभर सतत ते कात्या आणायला लागतात. पैसे पण जातात कधी कधी. तर मी खरं सांगू का, म्हणजे ते कात्याची सवय लागलेली होती. कात्याने नंतर रप होत आल्यावर भांडीच निघायची नाही, मग सतत आणावं लागायचा कात्या. मग एकदा माझ्या मैत्रिणीनं असं सांगितलं मला की ती आणत होती, त्यामुळे तिनं मला सांगितलं की हे कात्या आणा. हे बघा, हे स्कॉच ब्राईट आहे. हे बघा, जर माझा व्हिडिओ कोणी बघितला तर त्यांनी कोणी यूज करत असेल तर माहिती देखील असेल. हे देखील मला माहिती नव्हतं. हे ना, हे कात्या आहेत बघा, ह्याच्यामध्ये असे कात्या आहेत, 7 कात्या आहेत. खूप छान आहे. त्याचं ना सिल्वर स्पार्क म्हणून आहे, 6 पॅड्स आहेत त्याच्यात. सिल्वर स्पार्क बघा, सिल्वर स्पार्क्स स्कॉच ब्राईट खूप छान आहे खरं. ह्याच्यामध्ये असं छोटे असं सिल्वरचे कण असलेले सारखे आहेत. तुम्हाला एक फोडलेलं पण आहे पॅकेट माझ्याकडं, ते मी त्यातला दाखवते. हा बघा, हा कात्या आहे त्याच्यामध्ये, हा निघतोय. त्याच्यात बघा ना छोटे सिल्वर स्पार्क्स, म्हणजे तारा असल्यासारख्या आहेत. तर ह्यानी तुम्हाला सांगते, ह्यानी स्टीलची तर भांडी निघतात, पण ह्यानी जर्मलच्या सुद्धा निघतात. तुम्हाला सांगते, आपण तवा वगैरे घासताना किती परेशान होतो ना, चपात्या केल्या किंवा काही दुसरं जास्त भाकरी केल्या, तवाच निघत नाही. तुम्हाला सांगू, ह्याचा तवा, आपला चपात्याचा तवा पूर्ण लाल झालेला असतो, त्याला पण आपण भरपूर पिळतो. आपला भाकरीचा तवा काळा झालेला असतो, त्याला देखील आपण पिळतोय, बरोबर ना. तर तेव्हा मला एकदा असंच बोलत तिने सांगितलं की तू हे आण, आणि हे डीमार्टमध्ये मिळतंय. मी डीमार्टमध्ये गेल्यावर पहिल्यांदा हे पाहिलेलं होतं. ह्याला पण वापरून मी 3 ते 4 वर्ष झाले, म्हणजे तेव्हापासूनच वापरते मी. मग हे घेतलं मी, बघूया म्हणलं, ट्राय करूया. मग त्यातलं एक सिंगल पीस तुम्हाला दाखवते मी. हा असा आहे. आता तुम्हाला हा वाटतोय असा, पण तुम्हाला सांगू, हा कात्या आता मी तर महिन्याच्या वर वापरते. कारण मी खूप चिंगूस आहे बरं का, तुम्हाला आधीच सांगते. कारण मी, आता तुम्ही चिंगूस म्हणा किंवा काही म्हणा, मीच म्हणते खरं. कारण मी कुठल्याही गोष्टी मी खूप टिकवते. त्याचं वैयक्तिक असतं बरं का, मी असं सांगत नाही, पण मी टिकवते. कुठलीही गोष्ट असू द्या, ड्रेस असू द्या, गाऊन असू द्या, किंवा चप्पल असू द्या, किंवा घरातल्या गोष्टी असू द्या, माझं मापातच असते. कारण कसं असते, आपल्या मिस्टरांच्या पेमेंटपेक्षा आपला खर्च जास्त वाढला. आपलं कुटुंब असते सगळ्यांसाठी, आणि आपल्या मिस्टरांच्या पेमेंटमधून आपल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत. तुम्हाला सांगते, माणूस परेशान होऊन जातं. त्यामुळे आपल्याला घरात आणलेल्या गोष्टीची चांगली देखभाल करायची. चांगलं वापर त्याचा चांगला असला पाहिजे. म्हणजे आपल्यात लेह आहे त्यामुळे आपण किती बी बसा असं टाकायचं असं नसतं कुठलीही गोष्ट. आणि आपण अन्न पाण्यासाठीच इथली दुनिया तिथं केलेली असते. कुठूनही लांबून इथले गाव सोडून आपण 300-400 किलोमीटर लांब आलेलो असतो आपल्या पोटापाण्यासाठी, आपल्या संसारासाठी. त्यामुळे घरातल्या कुठल्याही गोष्टी वापरताना, निरमा असू द्या, साबण असू द्या, कुठल्याही गोष्टींचा वापर करताना हा योग्यच वापरायचा. तुम्हाला सांगते, किती बी असा बसा घे हाय म्हणून नाही करायचा.
कारण कसं असतं तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण त्याचं किंमत करत नाही ना, तर एक वेळ अशी येते की आपल्याला त्या दिवशी काहीच नसतं. आता बघा ना, एक उदाहरण सांगते तुम्हाला. जर आपल्या घरात भाज्या असतील 2-3 आणि आपण कालची भाजी आहे आणि म्हणून अशी टाकून दिली, तर एके दिवशी अशी फेड येते ना, तुम्हाला सांगते आपल्याला चटणी तेलभर खावं लागतं. मग असं आठवतं, अरे काल 3 भाज्या होत्या, आज एक पण भाजी नाही. असं होतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीची फेड येते बरं का, एवढं खरं आहे. कुठलंही वाईट कृत्य केलं ना, उगं ते काय म्हणतात ना, खरंच की एक वेळ देवपूजा नका करू, पण कर्म चांगले करा. म्हणून ना, कुठल्याही गोष्टीची किंमत करायची घरामध्ये. उगं नवरा आणते किती बी टाकते, नाही म्हणले की आणते, असं नाही करायचं. कारण घर सगळं आपल्यावर डिपेंड असतं, लेडीजवरती. त्यामुळे आपण ना, जर आपण घरातल्या वस्तूंची योग्य किंमत विल्हेवाट लावली ना, तर आपण आहे त्या पगारातने 4 पैसे जर राहिले तर दुसरं काहीतरी करू शकतो ना. त्यामुळे आपण घरातल्या आणलेले जे साहित्य असतं ना, ते योग्य वापरा. योग्य. काय काय जणांना असते सवय, किती पण निरमा टाकायची, किती बी फेसकायची. तसं नाही करायचं, तुम्हाला सांगते. ते फुकट येत नाही, त्याला देखील पैसे द्यावे लागतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा योग्य वापर करा, वेळोवेळी त्याची किंमत करा, तुम्हाला खरं सांगते. तर हे आहे, हा बघा कात्या. तर ह्याने ना रेग्युलर स्टीलचे भांडे घासायचे, तुम्हाला सांगते. आणि जर्मलला देखील चालतो, कारण जर्मल तर खूप छान निघते. ह्याने तवा वगैरे सगळं तुम्ही ट्राय करा आणि ट्राय करून मला एक कमेंट नक्की करा की आम्ही आणला, आम्ही वापरला आणि खूप छान आहे ह्याचा रिझल्ट, असं तुम्ही मला सांगा. आणि तर हे आणा, खूप महाग नाही आहे. हे पहिलं 65ला होतं, आता काहीतरी 70ला का काहीतरी झाले बघा. हे 6 पॅकेट्स असतात ह्याच्यात, म्हणजे 6 पॅड्स आहेत ह्याच्यात. तरी आपल्याला नाही म्हणता वर्ष जाते, तुम्हाला सांगते. बघा, वर्ष. मी तर आता किती दिवस झाला आणून, मी नाही म्हणता हे महिन्याच्या पुढं कात्या घालवते, तुम्हाला सांगते. हा कात्या. आणि हा इतका म्हणजे असं घासून एवढा की फाटत तर अजिबातच नाही. आपल्याला नंतर भांडी निघत लास्टला टाकून द्यावा लागतो, पण हा फाटत नाही. हे बघा. आणि तुम्ही नक्की आणा. आणि त्याचबरोबर अजून एक आहे कात्या, तुम्हाला दाखवते मी. जर स्पेशली तुम्हाला जर्मलची जर भांडी घासायची असतील ना, स्पेशली आपले जर्मलचे डबे वगैरे, तर बघा हा देखील आहे बघा. हा पण मला माहीत नव्हता, माझ्या मम्मीने सांगितलं तेव्हा मी आणलेला होता. तर हे देखील हे डीमार्टमध्ये ना, हे जाड आहे चांगलं. हे 35ला 2 मिळतात, तुम्हाला सांगते. आणि बाहेर असं 40ला भेटतात, म्हणजे 5 रुपये त्याच्यावर ऑफर. म्हणजे बघा, बाहेर 40ला म्हणजे 20ला एक कात्या, आणि डीमार्टमध्ये 2 असतात पॅकेट. हे बघा, हे 2चे आहेत. एकही असतो, पण 2चे. मी नेहमी 2 आणते. आता हा एक राहिला होता. तर ह्यानी स्पेशली ना जर्मलची भांडी एवढी चकाकतात, एवढी की बापरे. तर ह्याचं सगळ्याचं तुम्हाला सांगण्याचं कारण काय, उद्दिष्ट काय माझं, की आपण जो ताराचा कात्या वापरत होतो ना, त्याला आपले भरपूर पैसे चालले. आठवड्या सतत झाला की आणायचा, तो थोडासा मिळतोय, लगेच खराब होते. तसं हे 2 काते हे लगेच खराब होणाऱ्या गोष्टी नाही आहेत, कारण हे टिकतात. आपण वापरल तसं टिकतात, जेणेकरून आपली बचत होते. एवढं सांगायचं माझं वैशिष्ट्य होतं. तर हे बघा, तुम्हाला मी सांगितले, एवढ्या या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की आणा, वापरा. कारण आपल्या संसारासाठीच करायचं. त्या गोष्टी सगळ्या चंगूसपणा केला तरी आपल्या संसारासाठी, नाही केलं तरी संसारातून न द्यावं लागतं, अशा गोष्टी असतात. त्यामुळेच मला माझ्या फ्रेंड्स, माझ्या बहिणी यांच्याशी शेअर करू वाटल्या या गोष्टी, घरगुती टिप्स. त्यामुळे मी करते, प्रमोशनसाठी नाही. तुम्हाला असं वाटत असं की प्रमोशन, तर नाही. मला उपयोगी आल्यात, आज उद्या तुम्हाला देखील याव्यात, यासाठी आहे. तर बघा, या गोष्टी आणा, तुम्ही घरात वापरा. आणि हो, थोडी घरामध्ये देखील बचत करायला शिका. तर बघा, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, तुम्हाला कसे बघायला आवडतात, तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.